गव्हाचे पीठ मी ते कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर ते बारीक करून चाळून घेतलेले आहे. कोणताही मसाला मी इथे वापरलेला नाही. साध्या पाण्याने भिजवून घेते. सुरुवातीला घट्ट भिजवायचं, त्यानंतर पाहिजे तसं पातळ करता येतं. भिजून झाल्यानंतर लगेचही आपण चकल्या पाडू शकतो. हे लगेचच करायला घेतलेलं आहे. त्यात पालथे घालून किंवा प्लॅस्टिकच्या कागदातून त्यावर आपण चकल्या पाडून घेऊया. घट्ट झालं की चकल्या पडायला त्रास होतो, म्हणून सैलसर भिजवावं. एकदम लहान चकली ठीक वाटत नाही, म्हणून साधारणपणे मोठ्याच आकारात चकल्या पाडून घ्याव्या. पीठ चांगलं चुरून घेतलं की चकल्या अगदी सहज पडतात. तर म्हणजे साच्यावर ताण येत नाही. तुम्ही पाहू शकता, पहा किती छान चकल्या मी इथे पाडून तयार केलेल्या आहेत. एकसारखं घट्ट पीठ घट्ट भिजवलं की त्याचे काटे दिसायला छान दिसतात. मंद आचेवरच चकल्या तळायच्या आहेत, म्हणून तेल खूप कळकळीत तापू देऊ नये, कारण चकली करपण्याची शक्यता असते. हळूहळू चकली तेलात सोडायची आहे. चमचा किंवा जाराच्या साहाय्याने तुम्ही चकली तेलात सोडायची आहे. अशा प्रकारे एक एक करून किंवा 2 किंवा 3 टाकूनही आपण ते चकली पूर्णपणे तळून घ्यायची. मी कॅनचे तेल टाकून घेते आहे, ज्यामुळं मला 1, 2, 3, 4 अशा चकल्या तळता येतील. इथे मी कढईत तेल आणखी वाढवलेलं आहे. चकली थोडी लालसर झाली की ती पूर्णपणे शिजली असं समजा. लालसर चकली दिसायल्यासोबतच खायला छान लागते, म्हणून मी थोडासा कलर लालसर येऊ देते. मंद आचेवर मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. हे 3च वाटी घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तेवढे प्रमाणात इथे चकल्या करू शकता. दिसायला किती छान कलर आलेला आहे.